सर्वांचं लक्ष ह्या विजय मेळाव्याकडे लागलेलं आहे आणि विजय मेळाव्यामध्ये एक वेगळेच लोक सामील झालेले आहेत ज्यांना आपण नेहमी गोविंदा मध्ये बघतो आणि 9 थर लावताना बघतो, वेगवेगळे रेकॉर्ड्स करताना बघतो। असेच हे जय जवान क्रीडा मंडळ गोविंदा पथक इथे आलेलं आहे आणि यांना बघून आश्चर्य वाटतं की ह्या मेळाव्यात हे काय करतायत। हा एक प्रश्न सर्वांनाच पडतो आणि ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपल्यावर ते बोलणारच आहेत, परंतु जय जवान जे आहेत ते स्पेशल सर्व टीम घेऊन इथे पोहोचलेले आहेत। ह्या पूर्ण मेळाव्यात ते सहभागी होणार आहेत। नक्की त्यांची काय भूमिका असणार आहे? सर, तुम्ही इथे थर लावणार, काय करणार? हो, आम्ही इथे नक्कीच 7 थर लावणार आहोत आणि इथे एक आनंदाचं वातावरण आहे आमच्या सर्व मराठी बांधवांमध्ये आणि त्यासाठीच आम्ही इथे आलेलो आहोत। ओके, पण जय जवान हे नेहमी गोविंदामध्ये आपण पाहतो आणि आज वेगळ्याच एक उत्सवामध्ये। हो नक्कीच, कारण 2014-15 साली जेव्हा दहीहंडी कायद्याच्या कचाट्यात अडकले तेव्हा सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे, सन्माननीय श्री अविनाश जाधव साहेब आमच्या पाठीशी उभे होते आणि आम्हाला पूर्णपणे म्हणजे एक बोलायचं झालं तर मराठी मनांसाठी, मराठी सणांसाठी सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे अग्रेसर राहिलेले आहेत आणि त्यांनी हे आपली जी मराठी संस्कृती आहे ती कायम टिकून ठेवलेली आहे आणि त्यासाठी आम्ही सर्व आमचे बाळगोपाळ इथे थर लावण्यासाठी उपस्थित झालेलो। म्हणजे त्या दोन्ही भावांना सलामी आहे, मराठीला सलामी काय? हो नक्कीच, मराठीला पण आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे, सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे दोघांनाही सलामी देणार आहोत। एक जनभावना आहे खरं तर दोघां भावांनी एकत्र आल्या पुढे येणाऱ्या काळामध्ये, काय तुमचं मत? यायलाच हवं आहे, कारण ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेची जी गळचेपी चाललेली आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे आणि मराठी माणूस एकवटला पाहिजे आणि आपली ही भाषा कायम राहिली पाहिजे, कारण भाषेवरच आपलं संस्कृती आपली दिसत असते। त्यामुळे आम्ही आज खूप खुश आहोत की आम्ही इथे एकत्र आलेलो आहोत सगळे। नक्कीच जय जवान पथक इथे दाखल झालेलं आहे आणि हे 7 थर लावून सलामी देणार आहेत। मराठीला सलामी असणार आहे, 2 भावांना सलामी असणार आहेत आणि दोन्ही भाव एकत्र यावं मराठी माणसांसाठी अशी ही इच्छा इथल्या मंडळाने व्यक्त केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश सह कपिल राव, झी मीडिया, मुंबई।